आयुष कोमकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट। या प्रकरणामध्ये आणखी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गुन्हे शाखेने गुजरातमधून 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या चौघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि या अगोदर या प्रकरणामध्ये 8 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली होती। या संदर्भात अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत। बालाजी, आपण पाहिलं बऱ्याच दिवसांपासून शोध सुरू होता आणि अखेर आता गुन्हे शाखेने 4 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। नक्कीच पोलीस या 5 जणांचा शोध घेत होते। 8 आरोपी या अगोदर ताब्यात घेण्यात आलेले होते। मात्र मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं, कारण आंदेकर टोळीतील आंदेकर कुटुंबातील हे सगळे सदस्य आहेत। शिवम आंदेकर, त्याचबरोबर लक्ष्मी आंदेकर, अभिषेक आंदेकर। त्यामुळे या सगळ्यांचा शोध जो आहे तो पुणे पोलिसांकडून सुरू होता आणि पुणे पोलिसांचे विविध पथकं जे आहेत ते या सगळ्या आरोपींच्या मागावर होते। त्यामुळे काल गुजरातमध्ये पुणे शाखेच्या विशेष पथकाने जी आहे ती कारवाई केली आणि या 4 जणांना ताब्यात घेतलंय। आता त्यांना पुण्यात आणण्यात येईल, त्यानंतर सगळी पुढील कारवाई करण्यात येईल। मात्र पुणे पोलिसांचं मोठं यश आहे ते आपल्याला पाहायला मिळते, कारण या तिन्ही टोळीवरती जो मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला होता त्यातले 13ही आरोपी जे आहेत ते आता पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे। काय कारवाई होते त्याकडे सुद्धा लक्ष असेल। पुणे पोलिसांचं यश म्हणावं लागेल। धन्यवाद बालाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।